तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच जुळली या गाठ गं ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली दिसणार आहे. कारण आता अखेर दामिनीचं हे जे काही सत्य असतं, म्हणजे तिने सावीच्या वडिलांचा जो खून केलेला असतो ते अखेर सत्य पुराव्यासकट आता समोर आलेलं असतं. आणि आता धैर्याचं जे काय आई आणि मुलाचं नातं असतं, म्हणजे धैर्य आणि दामिनीचं, ते आता तुटलेलं आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. आणि धैर्याने स्वतः त्याच्या आईला खूप मोठी शिक्षा दिलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता धैर्य त्याच्या आईला कशी शिक्षा देतोय आणि नक्की आता काय प्रकरण होतंय, काय गोंधळ होतोय, हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आता पाहूया आपण. तर मग आता इकडे सावीला तर तिच्या रूममध्ये दामिनीच्या रूममध्ये जायचं असतं आणि तिला तिचा फोन चेक करायचा असतो. त्या मात्र आता म्हणजे तिच्या आज रात्रीचाच वेळ असतो, त्यामुळे जे काही करायचं ते तिला आज रात्रीच करावं लागतं. त्यामुळे ते आता धैर्य कधी झोपतं याची वाट पाहत असते, पण धैर्य काही ती झोपल्याशिवाय झोपणार नसतो आणि तो झोपत सुद्धा नसतो. आता सावीला मात्र तिकडे जायचं असतं, त्यामुळे मग ती बोलते की चल फ्रेंड आपण झोपूया म्हणून. आणि आता ती धैर्याला अंगाई गात 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 ती आता त्याला झोपवत असते. ती त्याला बोललेली असते की रोज तू माझ्यासाठी अंगाई गातो, मला झोपतून म्हणजे थोपटून झोपवतं, तर मग आज मी तुला टोपटून झोपवते. आणि मग ती त्याला टोपटते, त्याच्यासाठी अंगाई गाते. आणि मग आता धैर्य झोपलेला असतो, त्यामुळे आता तिला मग रूमच्या बाहेर पाडता येणार असतं आणि आता ती दामिनीच्या रूममध्ये जाणार असते. त्यानंतर मग आता ही सावी जी काय असते ती आता रूमच्या बाहेर आलेली असते आणि आता ती खाली आलेली असते. तर मग आता खाली हॉलमध्ये तिला भास्कर बसलेला दिसतो. तर मग आता हा भास्कर तो मोबाईल पाहत असतो, पण आता सावी दचकते, कारण त्याने जर हिला बघितलं तर फार मोठा गोंधळ होऊ शकतो आणि तिचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे तिला काही करून लपून छपून जावं लागतं आणि ती लपते छपते आणि मात्र ती आता किचनमध्ये म्हणजे तिथे लपलेली असते. तर मग आता ती लपते, पण आता भास्करला असं वाटतं की काहीतरी भास झालं, म्हणजे त्याला चावून लागते की इथनं कोणतरी गेलं. तो इकडे तिकडे पाहतो, पण त्याला सावी मात्र काही म्हणजे सावी काय तिथे त्याला कोणीच दिसत नाही. त्यामुळे मग तो बोलतो की आता खूप रात्र झाली, मला भास व्हायला लागलं वाटतं, जाऊन झोपतो. आणि तो दुसरा कोणताही विचार करत नाही आणि आता तो रूममध्ये झोपायला गेलेला असतो. त्यानंतर मग आता इकडे सावीला सगळं रान मोकळं झालेलं असतं. आता ती काही म्हणजे ती आता काही न विचार करता ती आता दामिनीच्या रूममध्ये जायला मोकळी झालेली असते. त्यामुळे आता इकडे दामिनी तर झोपलेली असते आणि सावीने मात्र आता तिच्या रूममध्ये एंट्री केलेली असते आणि दामिनी झोपलेली आता तर तिला दिसलेलं असतं. त्यामुळे दामिनी बघणार तर नाही ना या काळजीने, आता म्हणजे ती सगळी काळजी घेते आणि हळूहळू आता दामिनी जवळ जात असते. आता तिचा फोन तर तिला दिसलेला असतो, पण मात्र आता फोन कसा घ्यायचा, जर काही चावल जरी लागली तरी दामिनी उठेल अशी आता तिला काळजी लागलेली असते, तिला म्हणजे अशी भीती वाटत असते. पण आता सावीने तर फोन घेतलेला असतो, पण आता ती फोनला लॉक असतो आणि आता ती फोनचा लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते. ती खूप लॉक वगैरे टाकते, धैर्याची बर्थडे टाकते, तिची बर्थडे टाकते, पण तरीसुद्धा ते लॉक तिला उघडलेलं असतं. त्याच्यामुळे आता तिच्याकडे एकच पर्याय असतो आणि तो पर्याय खूप असा रिस्की असतो आणि तो पर्याय असतो की ते दामिनीचे फिंगरप्रिंट्स. आता जर फिंगरप्रिंट्स घेतले तरच तिचा फोन अनलॉक होऊ शकतो आणि सावीला जे काही नंबर लागणार आहेत ते तिचा फोनमार्फत आता घेणार असते. त्यामुळे काही करून तिला ते फिंगरप्रिंट्स घ्यायचे असतात, पण हे खूप रिस्की काम असतं. कारण आता जर दामिनीला चाव लागली, तिच्या हाताला असं वेगळंच टच झालं किंवा नख वगैरे लागलं तर ती डायरेक्ट दचकून उठेल आणि मग मात्र आता जो काही सावीचा प्लॅन असतो फोन वगैरे बघायचा तो सगळा प्लॅन निसटून जाईल, म्हणजे फ्लॉप होईल किंवा तिचं जे काही सत्य सावीचं ते सगळ्यांसमोर येईल अशी आता सावीला भीती वाटत असते. पण अखेर तिने आता ते फिंगरप्रिंट मिळवलेली असते आणि फिंगरप्रिंट घेऊन आता तिचा जो काही दामिनीचा फोन असतो तो अनलॉक झालेला असतो. त्यामुळे आता सावी तर खुश असते, त्यामुळे जे काही करायचं असतं तिला ते पटकन करायचं असतं ना. आणि अर्धी रात्रच उरलेली असते, त्यामुळे आता तिला जे काही करायचं असतं ते लवकर करायचं असतं. त्यामुळे मग आता सावीने सगळे नंबर वगैरे घेतलेले असतात आणि आता म्हणजे तिच्या डोक्यात म्हणजे तिला काही एवढा वेळ नसतो आणि त्यामुळे मात्र तिला सगळे जे काही नंबर आहेत ते लवकर घ्यावे लागतात. आणि ती काय मात्र म्हणजे नक्की कोणाचा कोणता नंबर हे काही तिला माहिती नसतं, नंबर काय नावाने सेव्ह नसतात दामिनीच्या फोनमध्ये, त्यामुळे तिलासुद्धा काही कळलेलं नसतं. त्यामुळे मग ती जे काही सगळे नंबर आहे ते नंबर घेते, पण तिच्याकडून मात्र तिथे धक्का लागतो आणि ते स्टँड तिथं आता पडलेलं असतं. त्यामुळे सावी लवकर तिथनं निसटते आणि दामिनीला मात्र जाग येते आणि दामिनी उठते. ती रूममध्ये पाहते की दरवाजासुद्धा उघडा आहे आणि ते स्टँडसुद्धा पडले, हे आता तिला आठवतं आणि आता म्हणजे तिला दिसतं आणि पण ती झोपेतच असते, त्यामुळे ती काही एवढा विचार करत नाही. ती विचार करते की इथं कोणी आले तर नसेल ना, तर त्यामुळे मग ती बाहेर येते, बाहेर पाहते, पण बाहेरसुद्धा कोणी आलेलं नसतं. त्यामुळे मग ती विचारच करायला लागले की कोण आलं असेल बरं माझ्या रूममध्ये, दरवाजा कसं काय उघडा, असा तसं विचार करते.
त्यानंतर आता ही सावी तर इकडे लपलेलीच असते, त्यामुळे आता सावी लगेच येते, दामिनी जाते आणि सावी लगेच परागला मेसेज करून ठेवते की पराग आणि रीना तुम्ही उद्या लवकरात लवकर घरी या म्हणून, एक अर्जंट काम आहे असं आता तिने जो काय मेसेज असतो तो परागला पाठवलेला असतो. त्यानंतर मग आता उद्या सकाळी हे सावीला भेटण्यासाठी सावीने जो काही निरोप पाठवलेला असतो तो निरोप वाचून आता रीना आणि पराग ताबडतोब सकाळी सकाळी लवकर आलेले असतात आणि त्यांना आता धैर्यच आडवा येतो. तर धैर्य त्यांना बोलतं की अरे वा तुम्ही आलात सुद्धा, मी तुम्हालाच फोन करणार होतो. तर मग आता ते प्रश्नच पडतात की धैर्य तू आम्हाला का फोन करणार होता असं आता त्याला विचारतात. तर धैर्य बोलतो की तुम्ही जे आता इकडे येत आहे वगैरे, की तुमचा जो काही प्लॅन आहे, तुमचं त्रिकूट आता पुन्हा एकत्र आले, त्यामुळे तुमचा जो काही प्लॅन आहे हे माझ्या आता लक्षात आले आणि मला चांगलाच कळला असा तो तिथे बोलतो. तर मग मात्र या दोघांना धक्का बसतो की काय ह्यांचा प्लॅन तरी धैर्याला कळला नसेल, आणि जर कळला तर मात्र ह्यांचं मोठं भांडं असं पितळं उघड पडणार असतं. त्यामुळे मग त्या दोघांना धक्का बसतो. मग आता ही रीना म्हणजे रीना पुढाकार घेते आणि रीना विचारते की धैर्य काय कळालं म्हणून असं आता ती त्याला विचारते. तर मग धैर्य म्हणतो की काही नाही, तुम्ही सावीकडे येत आहे, तिच्यासोबत खेळत आहे, म्हणजे डॉक्टर बोलले होते की तिला तिच्या पुन्हा गोष्टी म्हणजे तिच्या मग काय भूतकाळातल्या गोष्टी आहे त्या पुन्हा जर रिवाईज केल्या, त्याच घटना घडल्या तर मात्र तिची काही मेमरी लॉस झालेली, ती मेमरी तिची परत येण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे आता तुम्ही दोघं छान प्रयत्न करतायत आणि तुमची तिघांची जी मैत्री म्हणजे तुम्ही जेव्हापासून सावीसोबत बोलताय, तिच्यासोबत खेळताय, तेव्हापासून सावीमध्ये मला बदल दिसतोय. सावी दिवसभर खूप खुश असतं असं तसं आता धैर्यानं बोललेलं त्यांना कळतं. त्यामुळे मग आता त्यांच्या जीवात जीव आलेला असतो, कारण जर यांना म्हणजे धैर्याला जर यांचं सत्य कळलं तर मात्र यांचं सगळं पितळ उघडकीस आलेलं असतं. पण तसं काही झालेलं नसतं. धैर्य हा असं म्हणजे सावीसोबत काही बदल झालेला असतो त्याबद्दल धैर्य रीना आणि परागसोबत बोलत असतात. त्यामुळे तिथे सावी आलेली असते, सावीसुद्धा बोलते अरे वा तुम्ही आले सुद्धा, तू चला आपण खेळूया म्हणून. आणि धैर्याला बाहेर जायचं असतं, त्याचं काम असतात बरेच. त्यामुळे धैर्याला सावी बोलते की मी यांना आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि मग तिथेच आम्ही खेळू म्हणून असं तसं बोलते. पण मात्र जी काही म्हणजे त्या घराचा CCTV असतो दामिनीनंतर ती म्हणजे इरा त्यांचं सगळं बोलणं ऐकते आणि ती विचार करते या रीना आणि परागचं येणं जाणं खूपच वाढलं आहे म्हणून, आणि काहीतरी म्हणजे यांच्या डोक्यात शिस्त आहे, यांचा काहीतरी प्लॅन आहे अशी आता म्हणजे तिला यांच्यावर शंका आलेली असते. त्यामुळे आता रीना आणि परागवर तर वॉच ठेवणं असणारच असं आता आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मग आता त्रिकूट सगळं रूममध्ये आलेलं असतं आणि परागला काही म्हणजे वेळ नसतो, तो लवकर सावीला बोलतो की सावे तू आम्हाला कशाला इथं बोलवलं आहे, काय झालं आहे, लवकर लवकर सांग. म्हणजे त्याला एक्साइटमेंट वाढलेली असते की नक्की नाही कशासाठी बोलवलं आहे आणि एवढं काय महत्त्वाचं काम आहे. तर मग सावी तिथे येते. सावी बोलते की मी काल दामिनी मॅडमचा मोबाईल चेक केला आणि त्यामध्ये मला काही नंबर्स भेटलेत म्हणून, आणि आता आपल्याला त्या नंबरवर कॉल करून जो कोणी गाडीवाला आहे त्याचा म्हणजे त्याचा यापैकी एक नंबर असेल आणि त्या गाडीवाल्याला आपल्याला फोन करायचा आहे, त्यामुळे आपल्याला गाडीचा जो काही पत्ता आहे तो मिळेल असं आता सावीने तिथे बोललेलं असतं. त्यामुळे आता सावी जे काही नंबर असतात ते आता सावी म्हणजे प्रत्येक नंबर डायल करून पाहते. आणि आता परागने तिला विचारलेलं असतं की असं आपण कसं काय त्यांना विचारायचं की तुमच्याकडे ही गाडी का ती गाडी का, असं म्हणजे कसं काय एक्झॅक्टली नंबर तो शोधायचा. त्यामुळे आता सावी डोकं लढवते, ती असा एक नंबर लावते आणि जो काही डेमो असतो तो आता तिने त्यांना दाखवलेला असतो. त्यानंतर मग आता त्यांच्या लक्षात येतं की आपण कसं काय आता प्रत्येक माणसाला फोन करायचा आहे. त्यानंतर मग आता या रीनाने फोन लावलेला असतो आणि तर बरोबरच आता त्या माणसाला लागलेला असतो. त्यामुळे आता ह्यांना जी गाडी हवी असते ती गाडी ह्या माणसाकडे असतेच, कारण आता सावीने तर पाहिलेली असते ती गाडी कोणती. त्यामुळे आता सावीने लगेच त्या माणसाला विचारलेलं असतं की ही गाडी तुमच्याकडे आहे का. त्यानंतर माणूस तर बोलतो की हो आहे. तर मग आता हिरा बोलते ती गाडी आम्हाला मिळेल का, म्हणजे आम्हाला तुम्ही सोडू शकाल का, ती गाडीची डिलेवरी आम्हाला तुम्ही देऊ शकाल का, असं आता तिने त्यांना प्रश्न केलेला असतो. पण आता त्या माणसाला आठवतं की दामिनीने त्याला सांगितलेलं असतं की तुला ह्या गाडीबद्दल माहिती म्हणजे विचारायला कोणीतरी कॉल करेल, पण जेव्हा ते विचारतील तेव्हा तू त्याला नाही सांग, आणि यासाठी जर तुला कॉल आला तर मला लगेच तू कॉल कर, मला लगेच सांग. असं आता त्या माणसाला तिने तर सावधच केलेलं असतं आणि तीसुद्धा सावध झालेली असते. आणि हे सगळं आता त्या माणसाला आठवतंच दामिनीने जे काही सांगितलेलं असतं ते. त्यामुळे तो माणूस चिडतो आणि बोलतो की असली कोणतीच गाडी नाही आहे माझ्याकडे आणि तुम्हाला तीच गाडी का पाहिजे, परत मला फोन नका करू, आणि तो कॉल तो ठेवून देतो. असे तर झालेलंच असतं. त्यामुळे आता मग इकडे सावीला आणि ह्या सगळ्यांना डाऊट येतो की त्याच माणसाकडे गाडी असेल आणि त्या माणसाला दामिनीने सांगितलं वगैरे असेल की त्या गाडीबद्दल चौकशी वगैरे करायला जरी कोणी जरी कॉल केला तर मात्र त्यांना नाही सांग आणि फोन ठेवून दे, असं आता त्यांच्या म्हणजे सावीला कळलेलंच असतं. कारण
या दामिनीला जो काय पुढचा प्लॅन आहे तो म्हणजे धैर्य गाडीचा तपास घेतो हे सगळं कळालेलं असतं. त्यामुळे आता ती तर म्हणजे तिला तर माहितीच असतं की हा त्यांचाच प्लॅन असेल आणि तेच हे सगळं करतायत म्हणून. आणि त्यांनी बरोबर सगळं डोकं लढवून हे सगळं प्रकरण केलेलं आहे असं आता या सावीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता सावीचा जो काही हा प्लॅन असतो तो थोडक्यात फ्लॉप झालेला असतो. आता काही करून तिला हा नंबर धैर्याला मिळवा म्हणजे आता सावी तर एवढी मात्र चौकशी करू शकणार नाहीत किंवा ती त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकणार नाही, कारण त्यांना ह्याचं ऑफिस नक्की कुठे हे सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे आता ते सगळेजण डिप्रेशनमध्ये आलेले असतात. त्यानंतर मग आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावीने प्लॅन केलेला असतो, कारण आता धैर्याला त्या माणसाचा नंबर मिळालाच पाहिजे, कारण धैर्य त्या गाडीची चौकशी करत असतो आणि त्याने पोलिसांकडे पुरावा तर दिलेलाच असतो. त्यामुळे आता जो काही नंबर असतो तो आता म्हणजे या सावीच्या डोक्यात प्लॅन आलेला असतो की आपण म्हणजे पेपर फाडूया आणि त्या पेपरचे एक एक तुकडे मिळून एक एक शब्द मिळून आपण वाक्य पूर्ण करू आणि मग तसंच आता धैर्याला हे देऊ आणि धैर्य मग हा नंबर पाहून तो धैर्य म्हणजे त्या गाडीचा शोध लावेल आणि त्या गाडी मालकाचा शोध लावेल आणि त्यानंतर मग आपल्याला सगळं कळून जाईल. असं आता मग ह्यांचा प्लॅन असतो. त्या प्लॅनप्रमाणे आता सावी की रीना आणि पराग हे सगळे पेपर सगळे जमा करतात आणि पेपरचा एक एक शब्द म्हणजे एक एक अक्षर ते कट करतात आणि त्या अक्षरापासून त्यांनी आता वाक्य बनवलेलं असतं. आणि त्या माणसांनी म्हणजे ह्यांनी त्या माणसाचा जो काही नंबर असतो तो सुद्धा आता नंबर मिळवलेला असतो आणि त्या नंबरनुसार सुद्धा आता ते नंबर म्हणजे तिथं पूर्णपणे लिहून ठेवतात. आणि आता त्यांनी म्हणजे त्यांच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि आता जे काही कागद असतो तो आता त्यांनी धैर्याच्या गाडीच्या तिथे लावलेला असतो आणि त्यात नंबर असतो आणि धैर्य हे तुझ्यासाठी गिफ्ट असं वगैरे त्यांनी ते सजवून तिथे लिहिलेलं असतं. त्यामुळे आता ते जे काही असतं ते आता धैर्याला मिळालेलं असतं. धैर्य ते वाचतो आणि धैर्याला आता पुरावा मिळालेला असतो. त्यामुळे धैर्य तर खूप खुश झालेला असतो, त्याला खूप आनंद होतो आणि ते सगळं तो वाचतो आणि सावीकडे येतो. सावीला तो जोरात मिठी मारतो. सावीला मात्र सगळा प्लॅन माहिती असतो, पण सावीचं नाटक करत असते त्यामुळे तिला काही तिथे एक्साइटमेंट तिची इन्व्हॉल्वमेंट तिला दाखवता येत नाही. त्यामुळे धैर्य तिला मिठी मारतो आणि धैर्य बोलतो की सावी मी आज खरंच खूप खुश आहे, कारण आज रात्रीपर्यंत आपल्याला पप्पांचा जो कोणी गुन्हेगार आहे म्हणजे ज्यांनी कोणी ॲक्सिडेंट केला असेल तो आपल्याला भेटणार आहे, तो आपल्याला म्हणजे आपल्या हाती लागणार आणि पप्पांना न्याय मिळणार असं तर थोडक्यात तिथे धैर्याने सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्याने सांगितल्याप्रमाणे तो नंबर त्यांनी पोलिसांना दिला होता. पोलिसांनी त्या म्हणजे ट्रान्सपोर्टची चौकशी काढली आणि तो माणूससुद्धा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या माणसाकडून आता पोलीस सगळं वधवून घेणार किंवा धैर्यसुद्धा आता सगळं वधवून घेणार. पण तो माणूस काही इतक्यातच लवकर दामिनीचं नाव सांगणार नव्हता. मग आता सगळी डिटेल निघते आणि आता जो काही ॲक्सिडेंट होतो त्या दिवशीची सुद्धा डिटेल निघते. ती गाडी त्या दिवशी कोणाच्या नावावर गेली होती मग हे सुद्धा निघतं. तर मग आता ही गाडी दामिनीने घेतलेली असतात आणि ती गाडी आता दामिनी मुजुमदारांच्याच नावाने निघालेली असते. त्यामुळे आता धैर्याला ते म्हणजे पोलीस जेव्हा सांगतात की ही गाडी तुमच्याच आईच्या नावाने त्यामुळे आता त्या धैर्याला धक्का बसतो आणि मात्र मग आता तो त्या म्हणजे जो काही त्या गाडीचा मालक असतो त्याच्याकडे सुद्धा चौकशी करतो की ही गाडी दामिनी मुजुमदारांनीच नेली होती काही या दिवशी असे तसे. आता धैर्याला तर विश्वास असतो त्याच्या आईवर, पण त्याच्या आईनेच विश्वासघात केलेला असतो. त्यामुळे तो म्हणजे त्याचा लवकर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की त्याच्या आईने सावीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट वगैरे केला असेल किंवा ती असं सगळं करू शकते. त्यामुळे तो म्हणजे सगळी चौकशी करतो, पण त्या सगळ्या चौकशीत जे काही सत्य आहे तेच सगळं समोर येतं आणि त्याच्या आईनेच हा ॲक्सिडेंट घडवलेला आहे, तिनेच केलेला आहे हे सुद्धा आता धैर्याच्या लक्षात आलेलं असतं. धैर्य पुढे आता सगळे पुरावे आलेले असतात. त्यामुळे आता धैर्याला जे काही सत्य ते मान्य करावंच लागतं. पण मात्र तो आतून तुटलेला असतो, आतून दुःखी असतो, पण त्याच्या डोक्यात एकच असतं की सावीच्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आणि त्यांचा जो कोणी गुन्हेगार आहे त्याला मोठ्यातली मोठ्या शिक्षा द्यायची. त्यामुळे तो घरी येतो आणि आता पोलीससुद्धा घरी आलेले असतात, कारण यांनी कंप्लेंट केलेली असते सावीच्या वडिलांच्या ॲक्सिडेंटबाबत आणि त्याचा गुन्हेगार आता यांना मिळालेला असतो ती म्हणजे दामिनी. त्यामुळे आता हे पोलीस दामिनीला अटक करण्यासाठी आलेले असतात आणि तिथे धैर्यसुद्धा असतो आणि धैर्याने आता दामिनीला अशी एक म्हणजे तिच्यावर तो नाराज असतो म्हणजे सावीला सुद्धा धैर्य सांगतो की असं झालं. त्यामुळे आता सावीची मेमरी आली परत असं आता सावी दाखवते आणि सावीची मेमरी परत आली त्यामुळे सगळं तिला आठवतं आणि ती व्यक्ती दामिनीच होती हे सुद्धा तिला आठवतं असं आता ती सगळ्यांना सांगते. आणि सावी स्वतः येऊन दामिनीच्या कानाखाली की देताना आता आपल्याला दिसलेले आणि धैर्यसुद्धा तिथे असतो. त्यामुळे धैर्यालासुद्धा कळतं की आपली आई काय लायकीची, आपल्या आईने काय केलं तिने म्हणजे ती एक
गुन्हेगार आहे, तिने खून केला आहे, ती मर्डर करते असं म्हणजे त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मग आता तो तिथे बोलतोय की तू माझी आई होती, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला, पण तू त्याच्या लायकीची नाही, तू त्या मान्यतेचीच नाही, तू आई म्हणायच्याच लायकीची नाही असं तो बोलतो. आणि तो बोलतो की आजपासून आपलं आई मुलाचं जे काही नातं आहे ते संपलं, तू माझी कोण नाही आणि मी तुझा कोण नाही, मी तुझ्याकडे पाहणार पण नाही, तुझ्यासोबत बोलणार नाही, अशी आता त्या धैर्याने तिच्यासाठी शिक्षा दिलेली असते. त्यानंतर आता पोलीस तिला अटक करतात आणि पोलीस आता दामिनीला घेऊन गेलेले असतात. पण आता दामिनी, इरा, भास्कर, विलास मिळून काय आता खेळ खेळतात आणि दामिनी कशी काय बाहेर येते किंवा पोलीसच तिला बाहेर सोडतात का, आणि दामिनी आता काय खोटा पुरावा सिद्ध करते हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.